अरे, मला या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं असेही प्रश्न विचारले गेले, की तुम्ही काय 2 हिरोईन नसतील तर करतच नाहीत का काम वगैरे? त्याला माहित असतं माझा स्वभाव काय, आवड काय आहे, कसा मी पुढचा विचार करणार आहे. सो ती अनफिल्टर्ड व्यक्ती किंवा अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात नेहमी असाव्यात. फक्त एवढं होतं की तेव्हा आम्ही नंतर असं झालं की माझं लग्न झालं आणि आम्ही फक्त फोनवर बोलायचो, तू कसा आहे, काय आहे. म्हणजे मी रिक्षातून जात असलो, मी कॅबमधून जात असलो, तर माझ्या त्यांच्याशीही गप्पा होतात छान. किंवा त्याला काही तुम्ही कुठल्या पदावर आहात, कुठल्या जेंडरचे आहात हे मॅटर करत नाही. सीन होता ज्याच्यात आम्हाला दोघींना लंगडी करायची आणि तो सीन असा झाला होता की मी सुरुवात करते कारण मला असे जुने दिवस आणि हे आणि ते. आणि कसलं लंगडी, म्हणजे मी ऑलरेडी लंगडी होते. तू पी, तू लस्सी पी, आत्ताच्या आत्ता पी, असं करून तिने मला लस्सी पाजायला दिली. अँड आय फेल्ट गुड. मी ट्रॅव्हल करताना ना असं कुठे जायचं असायचं बीचवर आणि खूप पाणी असेल हे असेल तर माझा नवरा निघून जायचा, एकतर माझा तो पाय दुखायला, तोच जायचा पुढे आणि मी असं की आता मला कोण हात देईल, की लगेच अभि यायचं. अचानक मी तो ड्रेस नीट करत असताना आवाज आला, ए हात मत लगा. मी असं, नाही नाही नाही, मैं मतलब ऐसे मैं थोडी हात सांग काय. तो मस्ती करतो. त्याच्यात एक लहान बाळ सुद्धा दडलेलं आहे. आता इंटरव्ह्यू मध्ये पण बऱ्याचदा काही वाक्य त्यांनी म्हटली आहे. पण हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीज मध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, सध्या सोशल मीडियावरती सखे ग साजणी ह्या चित्रपटाचा टायटल ट्रॅक धुमाकूळ घालतोय आणि ह्या चित्रपटाचे हे 3 लोकप्रिय चेहरे आज आपल्या सोबत ह्या स्टुडिओमध्ये आहेत. तर चला स्वागत करूया प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि अभिजित खांडकीकर याचं आणि सखे ग साजणी ह्या चित्रपटाबद्दलच्या गप्पा मारूया आणि आपल्या आजच्या या भागाला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्कार. सगळ्यात आधी तुम्हा तिघांचं मी आपल्या ह्या नवभारत नवराष्ट्र स्टुडिओमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीज मध्ये स्वागत करते. तुमच्या रील टू रिअल वाली मैत्री इथे आज खुलणार आहे आणि त्यांचे किस्से सुद्धा ऐकायला मिळतील. सगळ्यात आधी येते मी ह्या गाण्यावरती, सखे ग साजणी. गाणं 1.5 मिलियन व्ह्यूज अवघ्या काही दिवसांमध्ये, अभिजित सावंतचा आवाज आणि सोशल मीडियावर सध्या ह्या गाण्याच्या हुक स्टेपची रील्सचा पाऊस पडतोय. सो काय रिॲक्शन आहे आणि कसं वाटतंय? तू ऍक्च्युली एक्सपेक्टेड होतं आम्हाला. नॉट जस्ट माइंड, पण आम्हाला एक्सपेक्टेड होतं. कारण का ज्या वेळेस आम्ही गाणं ऐकलं होतं तेव्हाच आम्हाला असं वाटलेलं की हे तर वाजणारच. आणि देन जो एक डिसिजन आमच्या दिग्दर्शकाने घेतला की हे गाणं गायचं कोणी, Yes. तर एक असा गायक ज्याचा चाहता वर्ग इतका मोठा आहे आणि तो सगळा ऑर्गॅनिक चाहता वर्ग आहे. आणि ऑफकोर्स दॅट्स अभिजित सावंत. त्याने गाणं गायले, त्यामुळे इमॅजिन. आणि त्याने जो काय एक एक्स्ट्रा छान मूड लावला या गाण्यामध्ये. सो आय थिंक इट्स ओव्हरऑल, त्यामुळे इट वॉज क्वाईट एक्सपेक्टेड फ्रॉम आवर साइड. सी काय आहे, अभिजित नावातच टॅलेंट आहे. हा. तर म्हणजे मग ते आणि सावंत हा सावंत पण, सावंत सॉरी प्रार्थना, पण तरी नाही, पण अभिषेक जावकर आमच्या दिग्दर्शकांना ते आधीपासून त्याच्या डोक्यामध्ये काय कल्पना होत्या. पण हे गाणं जेव्हा आम्ही ऐकलं आणि अर्थात परफॉर्म पण केलं, तेव्हापासून एक मनात होतच की आपल्याला जे आवडतं त्याचा एक अंदाज येतो ना आपल्याला, की अरे हो. प्रेक्षक म्हणून मी जर बसलो असतो तर मला फार मजा आली असती सगळं एन्जॉय करायला. सो ऍब्सोल्युटली हे तसं गाणं आहे. आणि आता तरी म्हणजे मला असं वाटतं ही सुरुवात आहे. आता बाय द टाइम हा इंटरव्ह्यू प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, आमची पुढची गाणी पण हळूहळू बाहेर यायला सुरुवात झालेली असेल, ट्रेलर येत असेल तोपर्यंत. तर त्यामुळे प्रेक्षकांइतके आम्ही पण एक्साइटेड आहोत की त्यांच्या रिॲक्शन्स कशा असतील, काय असतील. पण गाणं शूट करायच्या वेळेला ऐकताना आणि ते लूपवरच आहे, म्हणजे सतत आमच्या बेसिकली ना हे गाणं मला खरंच विजयचं कौतुक, विजय भटे ज्यांनी म्युझिक केलंय त्याचं खरंच खूप कौतुक. कारण ना ऑलरेडी आमच्याकडे जे सखे ग साजणीचं ओरिजिनल जे जुनं गाणं आहे ते आम्ही फिल्ममध्ये वापरले ओके. आणि ते गाणं तर सगळ्यांनाच माहितीये, ते ऑलरेडी हिट गाणं आहे. सो अभिचं म्हणजे माझ्या नवऱ्याचं म्हणणं असं होतं की मला आणखीन एक गाणं हवंय जे रिमेक नकोय अगेन, सखे ग साजणी ह्याच ह्याला घेऊन एक असं गाणं बनव की ज्याच्यावर मला प्रमोशनल सॉन्ग करायचं. सो ते त्याच्या डोक्यात होतं आणि त्यांनी जेव्हा हे गाणं आम्हाला पहिल्यांदा ऐकवलं तेव्हाच आम्हाला असं वाटलं ह्याच्यावर मज्जा येणार आहे, काहीतरी वेगळं होणार आहे. आणि अभिच्या डोक्यात कॉन्सेप्ट पण खूप क्लिअर होते की त्याला असंच हवं होतं, ह्याच ग्लॅमरस स्टाईलमध्ये करायचं होतं. आणि त्याला अगेन अभिजित सावंत अभिषेकला म्हणजे माझ्या नवऱ्याला आधीपासून ओळखत मी. Okay. अभि काय होतंय ना, अभिजित सावंतला पण अभि म्हणतात, ह्याला पण अभि आणि माझ्या नवऱ्याला पण अभि. सो मी सारखं अभि म्हणते की एक्झॅक्ट कळत नाही कोण. म्हणून अभिषेकला अभिजित सावंत आधीपासून ते दोघं एकमेकांना ओळखत होते आणि अभिची इच्छा होतीच की ह्या गाण्यात त्यांनीच म्हणावं आणि त्यांनी बहार आणलंय गाण्यात खरंच.
आणि आता व्ह्यूज आणि हे सगळं बघून वी My आर ऑल्सो God. लाईक ऍक्च्युली वी वर एक्सपेक्टिंग, पण इतक्या पटकन आणि इतक्या छान पद्धतीने होईल एवढं केलं मी नव्हतं. सो तुम्हाला येस, सांगू, वी मी आर काल रात्री 8 वाजता बघितलं तर 1.2 मिलियन होते. जस्ट मॉर्निंग 1.5. म्हणजे ते Oh. इन्क्रीज होत आहेत. आणि हा ट्रेलर आहे तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हणायला वाटतं. पुण्यामध्ये ह्या गाण्याचं लॉन्च झालं फ्लॅश मॉब मध्ये. सो ही सुद्धा फार वेगळी आयडिया कल्पना होती. आणि कसा प्रतिसाद होता आणि कसं फील झालं ते सध्या? पुण्यामध्ये एल्प्रो हा. मॉल जो आहे हो. तिथे याचा फ्लॅश मॉब आमचा जो कोरिओग्राफर आहे ओमकार शिंदे, तर त्याच्या संपूर्ण टीमनं हे सगळं प्लॅनिंग केलं होतं. आमच्या शीतल म्हणून तिकडच्या मैत्रिणी आहेत, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सगळेच जो काय सपोर्ट लागतो तो सगळा पोहोचवला होता आणि खूप लोक इन्व्हॉल्ड होती. पण त्याचं प्लॅनिंग इतक्या उत्तम पद्धतीने होतं की प्रार्थना एका दुकानामध्ये आहे, पूजाला लपवलं होतं कुठेतरी, हो. मी एका दुकानात लपलो होतो आणि अचानक तिकडे चालू असलेल्या कार्यक्रमामध्ये एक लहान मुलगा येऊन नाचायला लागतो, गाणं वाजतं आणि आम्ही सगळे जॉईन होतो. सो फ्लॅश मॉबची कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, आपले पण इथे पण होतात. पण या निमित्तानं गाणं या प्रकारे लॉन्च करावं आणि ते सुद्धा इतक्या गर्दीमध्ये, हा आमचा एक प्रयत्न होता आणि तो फार सक्सेसफुल झाला. रिस्पॉन्स उत्तम होता. तिथे मला आठवतंय सगळ्या महिलांचा ग्रुप हो, जमला हो. होता आणि ते वेगवेगळे गेम्स खेळत होते हे गाणं हा. व्हायच्या आधी. गाणं लागल्यानंतर त्या वेड्याच झाल्या. म्हणजे मला आठवतंय एका पॉइंट नंतर मला दिसलं की प्रार्थनाला एका कोपऱ्यात खेचलेलं होतं बायकांनी. पूजाला कोणी पूजा. सोडत नव्हतं एका कोपऱ्यातून आणि मलाही म्हणजे इकडे रे असं करून अगदी हक्कानं बोलवून, फोटो काढून, सेल्फ्या काढून, आमच्याकडून ते स्टेप शिकून मस्त आहे. खूप सगळे एन्जॉय करत होते. खूप छान. पूजा पूजाच्या हातांमुळे लांब हातांमुळे 2-4 मुलं जखमी झाली. त्याबद्दल तिला विचारले. हो, नेहमी होत आहे. हा माझा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. मी कुठेही परफॉर्मन्स करते, मी त्या कोरिओग्राफरला सांगते की प्लीज जे बाकीचे आर्टिस्ट आहेत त्यांना 4 हात लांब ठेव. बिकॉज डान्स करताना मी समजा रिहर्सल करताना हात एवढा गेलाय, तर तो परफॉर्मन्सला एवढाच जातो. तर तसं झालं. बट लकीली दॅट टाइम अशी छोटी छोटी मुलं होती माझ्या आजूबाजूला. सो आय वॉज बिंग व्हेरी केअरफुल यांना नको लागायला. आय थिंक So, ते हा. सुद्धा म्हणत असेल की ते सुद्धा लकी आहे, कारण पूजा सावंतचा हात त्यांच्या फेसवर लागलाय आई गं, म्हणून नाही असं. गं, नाही गं, फारच छोटी छोटी होती पोरं. पण मोठं होऊन लक्षात येईल त्यांच्या की लक्षात येईल. आपल्याला कोणाचा हात लागला. हे बघ बाळा, हे जे काळं निळं आहे ना तुझ्या आयुष्यभर, ती पूजाताई होती तेव्हा. लकीली कोणाला काही नाही झालं अँड इवन वी एन्जॉयड. ओके. म्हणजे मैत्री, प्रवास, ट्रॅव्हल आणि तुम्ही 3 लोकप्रिय चेहरे एका स्क्रीन मध्ये दिसताय. तुमच्या तिघांची रिअल लाईफ मैत्री कशी झाली? कधी पहिल्यांदा भेटलात आणि आतापर्यंतचा बॉन्ड कसा आहे? आयडियली आमची खूप नवी नवी मैत्री आहे. म्हणजे ह्या Okay. दोघांचा पहिला चित्रपट ह्याने हा. एकत्र केला. हो. तरीही आत्ता जो आमचा एक बॉन्ड झाला आहे, आता प्रार्थना आम्ही एकाच इंडस्ट्रीत अनेक वर्ष होतो, बट आम्ही अशा मैत्रिणी कधी नव्हतो. ओनली हाय बाय. त्यासाठी मला लग्न करावं लागलं सो दॅट प्रार्थना माझी मैत्रीण होईल. बट पण लग्नाच्या त्याच्या आधीच अगोदर असं प्रार्थना झालंय. आणि अभिषेक आमच्या लाईक मैत्रीचा एक पार्ट झाले होते आणि योगायोगाने मग तेव्हाच माझं लग्न जुळलं होतं. सो माझं लग्नातलं संपूर्ण मॅनेजमेंट हे अभिषेक जावकरच्या हातात होतं. ही लुक आफ्टर एव्हरीथिंग अँड दिस इज हाऊ आमचा तसा बॉन्ड क्रिएट होत गेला आणि मैत्री वाढत गेली. अभिजित सोबत अनेक वर्ष लाईक ओळख होती. लाईक माझ्यासाठी इट इज अभिजित खांडकेकर, लाईक यु नो, नेहमी असा छान अदबीने बोलणारा, ऑलवेज अ जेंटलमॅन. ही इज अ जेंटलमॅन बाय द वे. सो ते बडीवाला फिलिंग नव्हतं कधी, जे आता आय थिंक या सिनेमामुळे आलं. आता नाव खूप इज माय म्हणजे आता बडी, यु नो, आय कॅन डू एनिथिंग विथ. फक्त ते एकदा करून दाखवलं तर कळलं पेक्षा 4 वेळा मला मारलं तेवढे. किती वर्ष हे लागलं तुला. बघ ना. ते बोलणं जास्त लागलं असं. मग तर तसं म्हणायला गेलं तर तिघांचीही अशी नवीन ताजी अशी मैत्री आहे. ओके. सो खरं हिच्या लग्नापासून या बॉन्डची सुरुवात झाली. कारण प्रार्थना आणि मी पहिलं काम जरी एकत्र केलं असलं तरी आम्ही मधल्या काळामध्ये फार संपर्कात नव्हतो. म्हणजे त्यालाही आता किती 13, 14, 15 वर्ष जरी ऑलमोस्ट. तर मधल्या काळात आम्ही ऑन अँड ऑफ टचमध्ये होतो. तिच्या हम्म. लग्नातही मी जाऊ शकलो नाही किंवा अभिषेकला पण मी तोपर्यंत भेटलो नव्हतो. पूजाच्या लग्नाच्या निमित्तानं आम्ही पुन्हा एकदा संपर्कात आलो. मग कुठल्या तरी पार्ट्यांना भेट, सहज कुठल्या तरी प्रीमियरला भेट, या निमित्तानं तो बॉन्ड अजून वाढला आणि या दोघींबरोबरची मैत्री होतीच, पण एकत्र काम करताना ती अजून एन्हान्स होते. अजून तुम्हाला एकमेकांचे स्वभाव कळतात. बरं, आता जेव्हा मैत्री झालीये तेव्हापासून ते आत्तापर्यंत वयं पण वाढली आहेत सगळ्यांची, त्यामुळे ती मॅच्युरिटी पण आता वेगळी आहे. ऑल्सो या आपल्या मित्रांचं आयुष्यातलं स्थान किती महत्त्वाचं आहे, हे पण आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे आत्ताचा आमचा बॉन्ड फार वेगळा आहे आणि तोही चित्रपटामध्ये आम्हाला फार कामी आला. म्हणजे एकमेकांना काही सांगणं असेल, त्या ॲडजस्टमेंट्स असतील, टू इम्प्रोव्हायझिंग अ सीन,
आणि ही मैत्री आम्ही तिघ जण दिसत असलो तरी त्याच्यामध्ये आमचा चौथा मित्र अभिषेक जावकर पण आहे. कारण तो प्रार्थनाचा नवरा नंतर कदाचित, पण आमचा मित्र आधी असतो आणि तो कायम असं तिच्या तक्रारीत असतं की अभि अरे मी तुझी बायको आहे, तू बाकी सगळ्यांचा विचार करतो, माझा नाही करत. इतकी छान ही मैत्री सगळी जुळून आली. तुलाही आमच्याबद्दल असंच बरं वाटतं का? मम मग मी विचारेन, खरं तर आपण जेव्हा पहिल्यांदा भेटतो तुम्ही म्हणालात की फ्रेश मैत्री आहे. हम्म. आपण एखादं ऑरा जज करतो, अच्छा हे थोडंसं ऍटिट्यूड असेल किंवा ही कमी बोलते किंवा ही जास्त बोलते, असं एकमेकांना काही जज केलं होतं आणि नंतर कळालं की अरे हे तर फुल अपोजिट आहे, आपण जो विचार केला होता असं काहीच नाहीये. नाही, अगेन मी अभिजित बरोबर असं म्हणेन की आमची पहिली फिल्म एकत्र होती आणि माझ्यासाठी तर इंडस्ट्रीतला माझा पहिला मित्र आहे हा, की त्याच्या आधी मला कोणीच माहिती नव्हतं आणि मी जस्ट पवित्र रिश्ता करून आले होते आणि भटिंडा आम्ही दोघांनी जेव्हा केलं. इनफॅक्ट असं होतं की त्यानंतर मला कुठेही जायचं असायचं का काही असायचं तर मी अभिजितला फोन करायचे, अभिजित तू जातोय, मी येते तुझ्याबरोबर. आणि त्याच्या लग्नाला पण मी गेले होते. सो आमची खूपच चांगली मैत्री होती आणि खूप वर्षांपासून आहे. फक्त एवढं होतं की तेव्हा आम्ही नंतर असं झालं की माझं लग्न झालं आणि आम्ही फक्त फोनवर बोलायचो, तू कसा आहे, काय आहे, असे भेटून स्पेशली कॉफीवर भेटलो असं खूप कमी. तर त्यामुळे ह्याच्याबद्दल मला शेवटला मला खूप वर्षांपासून माहितीये. सो त्याचा स्वभावापासून सगळ्याच गोष्टी. तर इनफॅक्ट पूजाच्या बाबतीत पण असं होतं की आम्ही जेव्हा एकमेकांना ओळखत होतो, अगेन ते 12-13 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतोय, पण फ्रेंडशिप नव्हती. कारण आहे ना, मला नेहमी असं वाटतं की फ्रेंडशिप आहे ना, मी तुला ओळखते, तू मला ओळखते, आता झाली पाहिजे अशी नसते. ती ऑर्गॅनिकली वाढली पाहिजे. आणि माझ्या आणि हिच्या केसमध्ये तर खरंच मी म्हणेन, आम्ही दोघींनी एकत्र काम नाही केलं, काही नाही. ऑर्गॅनिकली आम्ही एका फ्रेंडच्या कुठल्या तरी हाऊस पार्टीला भेटलो, बर्थडे पार्टीला, आणि तिथून मग आमची फ्रेंडशिप झाली. पूजाच्या फ्रेंडशिपमध्ये जसं ती म्हणते की अभिषेक माझा नवरा जेवढा महत्वाचा आहे, तेवढं मी असं म्हणेन तिचे दोघे भाऊ बहीण पण. कारण पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा तर त्या ह्याला मला अजूनही आठवतंय की तू नव्हतीच पूजा, तू भूषणच्या घरी भेटलो होतो आणि पूजा नव्हती, पूजाचे भाऊ बहीण आले होते. आणि अभिचं, माझं आणि रुची आणि श्रेयचं इतकं कमाल बॉन्डिंग झालं की मग नंतर आम्ही भेटलो मग एका वेळेला. सो असं ती ऑर्गॅनिकली झाली. आणि मी म्हणेन आमची फ्रेंडशिप पेक्षा ना, वी आर फॅमिली नाव. माझ्या आय थिंक ऑलमोस्ट सगळ्या फॅमिली फंक्शन्स मध्ये पूजा असतेच, पूजाच्या सगळ्या फॅमिली फंक्शन्स मध्ये मी असते. सो आता आमचं फक्त फ्रेंडशिप पुरती नाहीये ती बॉन्डिंग, तर ते Family. फॅमिली आहे आता ऍक्च्युली. अभिजित, मी तुझ्याकडे वळेन आणि विचारेन की एक अशी भूमिका, असा रोल तुला मिळालाय की जो आज सगळी मुलं विचार करतायत. कारण एका बाजूला डिम्पल गर्ल प्रार्थना बेहरे, तो दुसरीकडे हॉट पूजा सावंत आहे आणि तू ह्या दोघींसोबत काम करतोय. किती लकी फील होतंय आणि किती एक्साइटेड आहे? अरे, मला या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं असेही प्रश्न विचारले गेले की तुम्ही काय 2 हिरोईन नसतील तर करतच नाहीत का काम वगैरे. पण नाही, आय एम ऑलवेज व्हेरी ब्लेस्ड अँड व्हेरी हॅपी की पहिली गोष्ट एकतर मला माझ्या मैत्रिणींबरोबर काम करता येते, त्यामुळे तो एक कम्फर्ट लेवल वेगळाच असतो. म्हणजे मी अमुक केलं तर तिला बरं वाटेल का, मी अमुक वागलो तर तिचं काय रिॲक्शन असेल वगैरे, हे विचारही आमच्या डोक्यामध्ये जनरली येत नाहीत कामं करताना किंवा या कामाच्या निमित्तानं जेव्हा शूट केलं. आणि सॉरी मित्रांनो, पण काही आय कांट हेल्प यू. आता आहेत त्या इतक्या हॉट आणि मी करतोय त्यांच्याबरोबर काम, तर बी जेलस. म्हणजे आता व्हॉट कॅन आय से. पण तरी मी तुला गंमत सांगू, माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून आय ऑलवेज यूज टू बी व्हेरी इंटिमिडेटेड विथ गुड लुकिंग गर्ल्स. तर मगाचाच तुझा प्रश्न होता ना की पहिलं तुमचं इम्प्रेशन काय होतं. तर प्रार्थनाला मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा आम्ही माझी या प्रियाला प्रीत कळेना नावाची माझी मालिका चालू होती आणि आम्ही त्याच सेटवर पवित्र रिश्ता, म्हणजे खरं तर आम्ही यांच्याच सेटवर आम्ही शूट करायचो. तर पवित्र रिश्तामध्ये त्यावेळेला प्रिया मराठे आणि प्रार्थना अशा दोघी जणी होत्या आणि बाकी बरेच कलाकार होते. तर आमच्या मुलांमध्ये एक असतं ना की तिकडचं कोण सुंदर, एक जरा लक्ष. तर एकदा मला आठवतंय, प्रार्थना भेटायला आली होती हर्षदा खानविलकरांना आमच्या सेटवर आणि जनरल हाय हॅलो, तू पांढऱ्या रंगाची साडी नेसली होतीस. अरे, म्हणजे मुलांचं ऑब्झर्वेशन काय तुम्हाला माहिती नाही, म्हणजे सो आमचं असं म्हणजे की आम्ही जरा सावरून बसलो होतो. हिचं काही लक्ष नव्हतं आमच्याकडे. ती हाय हर्षदाताई वगैरे करून ती गेली आणि म्हटलं बरी होती ना ही, म्हणजे असा एक आमचा लुक गेला होता. दॅट वॉज द फर्स्ट इम्प्रेशन. त्यामुळे हिच्याबरोबर इतकी छान मैत्री होईल, इतकं छान काम करता येईल असं वाटलं नव्हतं. बरं, पूजा हॅज अ ऑरा ऑफ अ डिवा. पूजा येते तेव्हा अशी छान एक उंच पर्सनॅलिटी, सुंदर दिसणारी मुलगी. तर आपल्याला असं वाटतं की
बापरे ही हसली तरी असे मोती सांडतायत की काय, हम्म. म्हणजे तर ही आपल्याशी बोलेल का वगैरे असं एक मुलांना वाटतं ना. आय कॅन कम्प्लिटली रिलेट टू यू गाईज. पण असा मी कॉलेजमध्ये होतो. पण या इतक्या गोड आहेत मुली दोघी की म्हणजे तुम्हाला सॉरी टू बस्ट वन बबल की आत्ता जितक्या त्या अशा आहेत ना, हम्म. तेवढ्याच त्या खऱ्या आयुष्यामध्ये तितक्याच तुमच्या आमच्यासारख्या असतात. "दे ना ते, चल ना पटकन भूक लागली वगैरे, चल ना यार बास पूजा नाही." नाहीये तशी. पूजा अशीच आहे I think. तिला मी पूजा कधी- थोडीशी असं- बेंड होते हा. की ना भूक लागली, एवढंच असतं पूजाचं. तसं प्रार्थनाचं नाही कसं थोडंसं असतं ग, कधी क्रँकी तुला भूक लागली की तू होतेस तशी. अदरवाईज पण पूजा नेहमी Poised. Poised. ऑलवेज हा. म्हणजे कधीही तिला बघा झोपेतून उठल्यावर पण हो, ती हो. सुंदरच असते. जरा पाण्याचे बिस्किट पास glass पण असतात. हा, असं. हो, I agree. थोडं असतं ते. तसं माझे मित्र मला चिडवायचे, म्हणजे संकर्षण हा. कराडे वगैरे, मी कसा हा. व्यवस्थित आहे वगैरे, तर मला मी तसं काही वाटत नाही. पण पूजाच्या बाबतीत ते खरं आहे. प्रार्थना इज लाईक अ बडी, म्हणजे दोघी खरं खूप बडी आहेत नाही का, बडी बडी हम्म. बडी. तर लागलं असेल. हा, हो. तर त्यामुळे त्या जितक्या सुंदर आहेत तेवढ्याच त्या तुमच्या छान मैत्रिणी होऊ शकतात. आता तुम्ही तुमचं नशीब बघा, माझं तर Such a devil he is. जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कॉल आला की हा असा चित्रपट येतोय सखी का साजणी आणि तुम्ही तिघं एकत्र काम करणार आहे, कोणी कोणाला पहिल्यांदा कॉल केला, काय रिॲक्शन होती तुमच्या मनामध्ये हे तेव्हा? तू छान सांगू शकशील. The story आहे. हम्म. ओके सो बेसिकली माझ्या नवऱ्याची कल्पना आहे, म्हणजे सब्जेक्ट त्याचाच होता आणि त्यालाच या फिल्मवर काम करायचं होतं. सो त्याला ना ऍक्च्युली ट्रॅव्हल फिल्म करायची होती. कारण त्याला पण ट्रॅव्हल खूप आवडतं आणि त्यांनी फ्रेंड्स बरोबर जनरली खूप ट्रॅव्हल केलंय, माझ्याबरोबर माझ्या आधी पण लग्नाआधी पण. सो त्याला असं खूप इच्छा होती की मला एक ट्रॅव्हलवर बेस्ट फ्रेंड्सची एक फिल्म बनवायची. सो त्याच्या डोक्यात ही कॉन्सेप्ट खूप वर्षांपासून होती की असं काहीतरी करायचं आणि थायलंडला शूट करायचं होतं त्याला. आणि मग जेव्हा माझी आणि पूजाची जशी बॉन्डिंग वाढत गेली ना, त्याला ह्या 2 कॅरेक्टरसाठी मी आणि पूजाच दिसलो. म्हणजे तो मला फर्स्ट डे जेव्हा त्यांनी मला सांगितलं, की मला आता फिल्म करायची आहे, तेव्हा तो म्हणाला, "मला तू आणि पूजाच दिसताय." सो ही वॉज व्हेरी क्लिअर, की मला ह्या कॅरेक्टरसाठी जे कॅरेक्टर ॲक्चुअली पूजाने आजवर कधीच केलं नाही, तशा त्या एका ग्लॅमरस रोलसाठी त्याला पूजाच दिसत होती आणि त्या दुसऱ्या रोलसाठी त्याला मीच दिसत होते. तर त्याचं म्हणणं असं होतं, की मला तुम्ही दोघं पण हिरो कोण असेल, मुलगा कोण असेल ह्याच्यासाठी ऑफकोर्स बिकॉज आमचे जे कॉमन फ्रेंड्स आहेत ते भूषण, वैभव, कश्मीर ह्या सगळ्यांबरोबर आम्ही दोघींनी काम केलंय. कश्मीर बरोबर मी नाही केलंय पण अदरवाईज. सो अभिचं असं होतं की त्याला थोडासा वेगळा फेस हवा होता. कारण त्याचं म्हणणं असं होतं की फ्रेश जोडी पेअर बघायला लोकांना आवडेल. सो मग त्याचं झालं की आणि अभिजितचं मला अजूनही आठवतंय की त्याचा जस्ट टेलिव्हिजन शो संपला होता आणि त्याने एक दिवशी मला कॉल केला होता की प्रार्थना असं नाव माझं सगळं टेलिव्हिजनचं संपलंय. अदरवाईज जनरली होतं ना तुम्ही टेलिव्हिजन करताय, तुमचे डेट्स अवेलेबल आहेत, नाहीयेत. तर तो म्हणाला आता माझं कम्प्लिटली टेलिव्हिजन संपलंय आणि आय एम फ्री आणि मला खरंच आय एम लुकिंग फॉर अ गुड फिल्म. सो जर तुझ्या डोक्यात काही असेल तर प्लीज का कुठे असेल तर नक्की सांगशील. मी सांगितलं हो. आणि नेमकं तेव्हाच आमचं या फिल्मचं डिस्कशन होत होतं. तर माझं असं झालं की माझ्या नवऱ्याचा स्वभाव असा आहे ना की त्याचं जर कोणाबरोबर चांगलं बॉन्डिंग झालं ना, म्हणजे तो जर चांगला फ्रेंड असेल ना, तर ही इज अ पार्ट ऑफ हिज टीम आणि वर्क. तर अभिबरोबर असं झालं की पूजाच्या लग्नाच्या निमित्तानं तो भेटला अभिला आणि त्याला तो आवडला. तो म्हणाला, "अरे मस्त मुलगा आहे." आणि मग होळीच्या दिवशी मला आठवतं अभि घरी आला होता आणि त्याने अभिला सांगितलं की त्यानेच विचारलं, म्हणजे त्यांनी मला हे सांगितलं पण नाही. त्याने डायरेक्ट अभिशी बोलला आणि त्याने विचारलं की "तू करशील का फिल्म? असं माझ्या डोक्यात प्लॅन आहे." आणि अभिने मला सांगितलं, "आय थिंक अभिजित, तू आणि पूजा हे छान वाटेल पेअरिंग." असं करून त्याच्या डोक्यातला तो So ते हे होतं त्याचं आणि सगळं व्हिज्युअलायझेशन आहे. आणि अर्थात आपण म्हणतो ना की एखाद्या दिग्दर्शकाचं व्हिज्युअलायझेशन सगळ्यात महत्वाचं असतं, की आपल्याला वाटतं ते बरोबर असेलच असं नाही, पण त्याच्या डोक्यात तो कम्प्लीट ग्राफ असतो. सो राईट फ्रॉम चुझिंग द फेसेस टू ते त्या स्टोरीच्या अकॉर्डिंगली किती फ्रेश वाटतंय. जोडी हवी होती सो त्याला. दॅट एंटायर क्रेडिट गोज टू अभिषेक चावकर. ओके. जसं तू म्हणाले की खरं तर अनेक दिवसांनी कुठेतरी मराठी इंडस्ट्रीमध्ये मैत्री, 3 लोकप्रिय चेहरे आणि ट्रॅव्हल हे सगळं काही दिसतंय. आणि तुम्हाला काय वाटतं ही स्क्रिप्ट वाचल्यानंतर की फ्रेंडशिपचा कुठला अँगल आहे की जो प्रेक्षकांना फार कनेक्ट होईल आणि जो ह्या चित्रपटामध्ये बघायला मिळेल? हां, दॅट्स अन इंटरेस्टिंग क्वेश्चन. मैत्रीचे जसं तू म्हणालीस, की खूप वेगवेगळे अँगल्स हो. असतात आणि मैत्री, प्रेम याच्याबद्दल आत्तापर्यंत खूप येऊन गेलंय. उलट मी म्हणेन मराठीमध्ये आलं नाहीये असं नाहीये. हो. नुकतंच मी पाहिलेला एप्रिल मे 99 हो. सुद्धा खूप तो छान मैत्री. कोकणातली story हां, आहे मुलांचं असं म्हणजे होतं. भले Yes. त्यांची वयं कमी हो. असतील, त्याच्यात काही लव्ह अँगल हो. नसेल, पण फार सुंदर कथा होती. त्यामुळे खूप वेगवेगळे विषय हाताळले जातात. या मैत्रीमध्ये मला असं वाटतं, म्हणजे आता सगळं रिव्हील नाही करता येणार आहे, पण तरीसुद्धा 3 मित्र हम्म. आणि त्यांच्यातलं बॉन्डिंग कशा पद्धतीनं डेव्हलप होत जातं
आणि एक मैत्रीमध्ये कायम एक फॅक्टर चर्चेला जातो, तो म्हणजे कुणीतरी कधीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं. कुणाला तरी कुठली तरी गोष्ट सोडून द्यावी लागते, कुणाला तरी नमतं घ्यावं लागतं, कुणाला तरी चल जाऊ दे यार, हे करावं लागतं. अदरवाईज नाहीतर तो हिशोब लावायला गेलो आपण, की मागच्या वेळेला मी तुला इतकं बरं वागवलं आणि तू असं कसं बोललास मला. तर मला वाटतं हे नियम मैत्रीमध्ये लागू व्हायला नकोत. कारण नाहीतर मग ते खूप हिशोबी होईल. म्हणजे मागच्या वेळेला मी तुझ्यासाठी अमुक केलं म्हणून तू अमुक कर, अशी मैत्री नसतेच. सो मला असं वाटतं याचेच वेगवेगळे पदर या चित्रपटातून बघायला मिळेल. त्यामुळे ही काही जगावेगळी मैत्री नसून तुमच्या आमच्यातलीच मैत्री तुम्हाला वाटेल. प्लस या निमित्तानं एक आपल्यामध्ये कायम बोललं जातं बघा, की प्रवासामध्ये मैत्री जास्त खुलते. तुम्ही तुमच्या रोजच्या कामाच्या धबडग्यामध्ये तुमचे मित्र असणं वेगळं आणि त्याच मित्राबरोबर तुम्ही एखाद्या वेगळ्या डेस्टिनेशनवर 2-4 दिवस जिथे काम नाहीये, ट्रॅफिकमधून कुठे जायचं नाहीये, दिवसभर तुम्ही छान वेळ घालवताय, तिथे ती मैत्री अधिक खुलते, अधिक बहरते. सो या सगळ्याचं कॉम्बिनेशन असलेली ही कथा आहे. अर्थात त्यातले अजून काही जे काय म्हणू आपण टर्निंग पॉइंट्स आहेत, ते मला आत्ता फार सांगता येणार नाहीत. ते चित्रपट झाल्यानंतर आपण जर गप्पा मारल्या तर मला निश्चित त्याच्यावर चर्चा करायला आवडेल. पण तुमच्या मित्रमंडळींना घेऊन, कुटुंबाला घेऊन, तुमच्या सखीला, तुमच्या साजणीला घेऊन हा चित्रपट तुम्ही बघितलात, तर तुम्हाला जाम मजा येईल. पूजा काय सांगशील? खरंच खूप गोड नाव आहे, सखी का साजणी. तर जेव्हा तुझ्या हातात ही स्क्रिप्ट आली, तुला कुठलं असं पार्ट होतं की जो खूप आवडला आणि वाटलं की हां, काहीतरी वेगळं? मुळात या सिनेमासाठी मला कॉल असा आला नाही की करशील का. हां. इट वॉज कन्सिडर्ड की तू करतेस. करतेस. कारण का आय थिंक अभिषेकनी ते कॅरेक्टर लिहितानाच, अंजू नाव आहे माझ्या कॅरेक्टरचं, तर त्याने डोळ्यासमोर मलाच ठेवलं होतं. आणि जस्ट लग्न झालं होतं त्यामुळे मी पण ऑस्ट्रेलियात कुठेतरी सेटल होते नाही होते. सो आयडियली ही फिल्म 1 वर्ष अगोदर शूट झाली असती, पण अगेन माझ्या काही डेट्सच्या कन्फ्युजनमुळे ती पुढे गेली. आणि तेव्हाही मला खरंच कौतुक करावं असं वाटतं की अभिषेक थांबला माझ्यासाठी. त्याच्यासाठी ईझी होतं दुसऱ्या कुठल्याही ॲक्ट्रेसला अप्रोच करून फिल्म शूट करून येणं. आणि कदाचित त्याने असाही विचार केला असेल, की आत्ताच लग्न झालंय, तिला होऊ दे सेटल. बट तो थांबला माझ्यासाठी आणि त्यानंतर ॲक्चुअली सेकंड शेड्यूलमध्ये आमची ही फिल्म झाली. आणि आता प्रेक्षकांना वेगळं काय सांगू, कारण एक महत्त्वाची गोष्ट आहे, जसं आम्ही प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणतोय, की थायलंडमध्ये हा सिनेमा शूट झालाय. माझ्यासाठी वेगळं काय आहे, कारण गेले काही सिनेमे आपण पाहिले आहेत. आपल्याला फक्त एकच देश बऱ्याच मराठी चित्रपटात दिसतोय, दॅट इज लंडन. सो एक वेगळा देश बघायला मिळेल आणि ह्या देशात, थायलंडच्या देशात बऱ्यापैकी भारतीय संस्कृतीशी जवळ आहे त्यांची संस्कृतीसुद्धा. त्यांचं जे खाद्य आहे, म्हणजे भात मेन समजला जातो. तसंच त्यांचे जे टेम्पल्स आहेत, कल्चर इज व्हेरी सिमिलर टू भारतीय संस्कृती. सो ते पण आम्ही आमच्या ट्रॅव्हल शूटमध्ये सगळं कॅप्चर केलंय. अँड ट्रस्ट मी, ट्रॅव्हल फिल्म शूट करणं इट्स नॉट ईझी. हे अत्यंत डिफिकल्ट आहे. त्या डिफिकल्टीज आत्ता आम्ही सांगत नाही आहोत. तुम्ही फिल्म बघा, तुम्ही ती एन्जॉय करा. आम्हाला फक्त ते हवंय. आमच्या डिफिकल्टीज आम्ही आम्ही त्या ठीक आहे, आम्ही सर्व्हाइव्ह केलं त्याला. पण मैत्री बघायला मिळेल, एक नवीन देश बघायला मिळेल आणि एक नवीन त्रिकूट बघायला मिळेल. खूप That's छान. what I say. ट्रॅव्हल थायलंड लोकेशन होतं, खूप सुंदर. काही लोकेशनचे किस्से आहेत का की जे आठवतात आणि सगळ्याच आजही लोकांचे मेमोरेबल वेगवेगळे आहेत? पहिल्याच दिवशीचा किस्सा सांग ना. येस. सो किस्सा ऍक्च्युली ना सगळ्या लोकेशन्सवरचे वेगवेगळे किस्से. आता अभिनी सांगितलं अरे त्या पहिल्या दिवशीचा, मग आठवलं अरे पहिला दिवस पटायला होता, तिथला पण किस्सा वेगळा आहे. जसे एव्हरी डे काही ना काही घडत होतं असं. पण एक दोन किस्से मला आठवत आहेत. ह्यानी जो किस्सा सांगितला आय थिंक तो तूच सांग, पण त्याच्या आधीचा मला पटायचा किस्सा माझा आठवतोय की ना फर्स्ट डे ऑफ द शूट माझ्या कॅरेक्टरने असे हिल्स घातलेत एवढे आणि आम्हाला खूप चालायचं होतं पहिल्याच दिवशी. ते फुल चाललो आम्ही. तर त्याच्या आधीपासून ना माझा गुडघा थोडासा दुखत होता, पण एक्झॅक्ट कळत नव्हतं की काय झालंय. मला असं वाटत होतं मे बी ते अर्थरायटिसमुळे दुखतोय का काय. डॉक्टरांनी सांगितलं इट्स अर्ली अर्थरायटिस म्हणून मी ते विचार करून, पण ना अचानक गुडघा दुखत होता गुडघा. फर्स्ट डे शूट नंतरच ना तो गुडघा रात्री हे लोक सगळे आफ्टर शूटचं आमचं शूट झालं ना 12 तासाचं, की नंतर 12 तास हा अभि डिरेक्टर नसायचा, मग तो मित्र आहे, मग तो सगळ्यांना घेऊन जायचा आणि कुठे ना कुठे. सो हे सगळे कुठेतरी एका ह्याला पब मध्ये का कुठेतरी तुम्ही सगळे गेला होता आणि मी आणि पूजाच होतो हॉटेलवर आठवतोय. आणि मी सांगितलं मी नाही येते कारण माझा पाय दुखतोय. पूजा म्हणाली मी पण झोपणार. सो आम्ही थांबलो होतो. त्या दिवशी रात्री माझा पाय एवढा गुडघा सुजला, पहिल्याच दिवशी एवढा सुजला. आणि नंतर तसंच मी 20 दिवस शूट करत होते. मग आल्यानंतर कळलं माझं लिगामेंट टेअर झालं होतं
आणि मग माझं ऑपरेशनच करावं लागलं हं. त्याचं. पण पहिल्या दिवशी ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एवढा गुडघा सुजलेला घेऊन मी अख्खं फिल्म शूट केली. त्यामध्ये सगळीकडे आमचे बीचवर चालण्याचे, त्यानंतर पळण्याचे. पळण्याचे असे चढ उतार सगळीकडे ते सीन होते आणि ती अशी बिचारी आणि ना कसं एक बसं सीन होता ज्याच्यात आम्हाला दोघींना लंगडी करायची होती. आणि तो सीन असा झाला होता की मी सुरुवात करते कारण मला असे जुने दिवस आणि हे आणि ते आणि कसलं लंगडी म्हणजे मी ऑलरेडी लंगडी होते. तर मी पूजा सांगा आणि ते पण सँड मध्ये मी नाही करू शकणार. तर पूजा म्हणाली अरे म्हणजे मला प्लीज 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 बघ मला जमतच नव्हतं आणि सीनच्या एंड मध्ये नाही आता आता तू खेळ आता तू खेळ करत गेली. सो एक ना मी स्टान्स पकडलाय पूर्ण फिल्म मध्ये. तुम्ही जे फिल्म बघतील त्यांना कळेल. पहिल्याच दिवशी मी डिक्लेअर केले माझा पाय दुखतोय मला खूप फिरवलंय हिने. So, ते मग पूर्ण फिल्म मध्ये पण कंटिन्यू ते ऍक्च्युअल होतं आणि तिने कसं केलं त्याबद्दल तिचं कौतुकच आहे. पण तो गुडघा एवढा सुजला होता की आम्हाला ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही थांबलो होतो रोज तिकडे घाबरून फोन यायचा की अरे डॉल्फिन आलाय. तर तो सुजलेला गुडघा साधारणसा डॉल्फिन सारखा दिसत होता बिचारा. पण तिने कसं केलं तिचं तिला माहिती. म्हणजे आम्ही गमतीनं असं म्हणतो की चित्रपटाची जबाबदारी 2 अवयवांवर मुख्यत्वे होती. एक म्हणजे हिच्या गुडघ्यावर आणि एक अभिषेकच्या खांद्यांवर. सो पण ती फारच लीलया त्या दोघांनी सांभाळली आणि प्रार्थनाचं तर म्हणजे काय कौतुक करावं तेवढं कमी. तिथून परत आल्यानंतर तिला लिटरली ते ऑपरेशन करून ऑपरेट करून घ्यावं लागलं. म्हणजे एखादी असती तर तिने अर्ध्यात सोडून दिलं असतं की नाही आय कांट डू इट. पण तिथल्या त्या सगळ्या याच्यामध्ये करणं वॉज अ टास्क आणि तिने ते फारच केलं. दुसरा मला आठवतोय तो एक किस्सा असा आम्ही जेव्हा जस्ट पोहोचलो तर काहीतरी तिकडे टुकटुक आहेत सगळीकडे म्हणजे जशा आपल्या ऑटो रिक्षा असतात तशा त्यांना टुकटुक म्हणतात तिकडे. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जागा असते. तर असं ठरलं की ओके बाबा अभिषेक जावकर, श्रेय सावंत म्हणजे जो पूजाचा लहान भाऊ आहे जो बाकी प्रोडक्शन आणि हे पण बघत होता. त्यांनी सगळ्यांच्या बॅगा त्याच्यामध्ये टाकल्या. काही बॅगा आमच्या गाडीत होत्या ज्या टुकटुक मधून आहेत त्याच्याबरोबर ते दोघं तिघं गेले. रुची पण होती म्हणजे तिची लहान बहीण. ते जात असताना अचानक त्यांना खालच्या बाजूनं धूर दिसला. मग प्रकाश दिसू लागला. असं वाटलं अरे हे काय दिव्य घडतंय. पाहिलं तर त्या टुकटुकला खालून आग लागली होती. टपाटप सगळ्यांनी उड्या मारल्या. ते सगळं सामान बाहेर काढलं. त्यांच्यात एकच धडाडत ती टुकटुक पेटली. म्हणजे आपली फिल्म आग लगा देगी वगैरे आपण My God. म्हणतो पण अरे टुकटुक पासूनच सुरुवात झाली होती. सो असे अनेक किस्से आणि मी हसून हसून म्हणलं हे काय चाललंय म्हणजे कुठे आग लागते कुठे काय. सो अशा खूप गमती जमती होत्या. अभिषेक जावकर हा प्रार्थनाचा नवरा आणि दिग्दर्शक असल्यामुळे काही गमती जमती व्हायच्या. आता इमॅजिन जो हिचा नवरा आहे त्याच्याच समोर हिच्याबरोबर रोमॅन्स करायचा म्हणजे किती अवघड असेल ना माझ्यासाठी. बरं तोही मित्र आहे तर किती ऑकवर्ड होत असेल. तर एक असा सीन होता ज्याच्यामध्ये प्रार्थनाने खूप दारू प्यायली आहे आणि मी तिला तिच्या हॉटेल रूमला आणून तिला झोपवतो आणि तिला झोपवून तिला मी सेटल करतो आणि मी निघून जातो. असा एक सीन होता. मग तिथे आमचा काही संवाद घडतो वगैरे. तर त्या एका छोट्याशा हॉटेल रूममध्ये आम्ही शूट करत होतो. प्रार्थनाने असा एक मोठा ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता ज्याचा असा मोठा घेर होता लाईक अ पार्टी वेअर. आणि पलीकडे बाल्कनीमध्ये अभिषेक कॅमेरा लावून बसला होता. लाइटिंग बिटिंग चालू होतं थोडंसं. तर मी आणि प्रार्थना तोपर्यंत रिहर्सल करत होतो की ओके हां तू अशी मी तुला झोपवतो मग हे करतो म्हणजे तुला माझा हात पकडता येईल मग तू हा डायलॉग बोल वगैरे. तर हे करत असताना तो ड्रेस नीट करायचं मी कसं करेन असं हिला दाखवत होतो की तो ड्रेस मी खाली सांडलाय तो जरासा बेडवर हे करेन. तर तिकडे अभिषेकचा अचानक आवाज लाइटिंग करत होता. नाही आता हे नंतर सांगू ना. बरं ठीक आहे. तर तो लाइटिंग करत होता सगळं त्याचा कॅमेराचा सेटअप चालू होता आणि अचानक मी तो ड्रेस नीट करत असताना आवाज आला, "ए हात मत लगा." मी असं नाही मैं मतलब ऐसे मैं थोडी हात लाव. तर तो त्या लाईट वाल्याला सांगत होता, "हात मत लगा उसको मत हिलाओ." आणि मी इकडे घाबरलो आणि आम्ही दोघं एवढे हसलो त्याच्यावर. "ए हात मत लगाओ." "नहीं, मैं अपना तुम्हारा वाईफ है, मैं क्यों काय को हात लगाऊंगा?" वगैरे असं आमचं काही चाललं होतं गंमत तिकडे. पण अशा गमती-जमती खूप घडत होत्या. पण अगेन म्हणजे कमिंग बॅक टू द पॉइंट की परदेशामध्ये शूट करणं जितकं मजा वाटते किंवा जेवढं दिसतंय इट इज नॉट फन हां. म्हणजे खूप दमायला व्हायचं. सगळा आमचा क्रू जो होता खूप मेहनत घेऊन हे बनवली आहे. पण ते आता पडद्यावर बघताना ती सगळे त्याचं चीज आणि झाल्याचं ना समजतं. प्रॉब्लेम तिथे काय झाला होता ना की तिथे ना खूप अनप्रेडिक्टेबल वेदर आहे. हां. ओके. सो आपल्यासारखं नाही की असे 3 सीझन आहेत की आता पावसाळा म्हणजे फक्त पाऊस पडतो, उन्हाळा म्हणजे फक्त ऊन, थंडीत फक्त थंडी. तिथे रोज तिन्ही सीझन्स दिसतात आणि स्पेशली पाऊस तर तिथे रोज 1 तास पडतो.
सो आणि आमचं मे बी वी वर अनलकी ऑल्सो दॅट टाइम की नेमकं आम्ही जेव्हा आउटडोर शूटला जायचो तेव्हा पाऊस पडलेला असायचा हो. की मग आम्ही परत इंडोरला यायचो. मग आम्ही इंडोर शूट सुरू केलं की बाहेर बाहेर पाऊस असं गेला. छान कोरडं की मग आता ह्या सीन नंतर बाहेर जाऊ. कट्टू आम्ही परत बाहेर गेलो की आज आता आम्हाला सनसेट वर एक सीन करायचा होता. अभिचा एक खूप मोठा सीन हम्म. होता आणि तो सनसेटच हवा होता स्पेशली. सो इतका छान असा ऑरेंज स्काय आणि असा छान सनसेट दिसत होता आणि अभिने आम्हाला फोन केला. आम्ही तिघं हॉटेल रूमवर बसलोय, वाटच बघतोय की आता कधी बोलवणार आणि आम्ही जाणार. सो त्यांनी फोन केला पटकन या मला आता हे शूट करायचं. बाय द टाइम आम्ही तिथे पोहोचलो ते सन गेला आणि ते जे ऑरेंज स्काय असं छान दिसत होतं ते काहीतरी घाण दिसलं. तर असं खूप व्हायचं की आम्ही तिथे त्या लोकेशनवर पोहोचलो आणि तिथे तेव्हा ते शूटच नाही व्हायचं. फिफीला आम्हाला आठवतंय आम्ही ट्रॅव्हल करून गेलो तो किस्सा आम्ही त्या बोटीतनं जातोय. आम्ही जे रिसॉर्ट बुक केलं होतं ते दिसतंय समोर आणि अभिने आधी रेकी केली होती त्यामुळे त्याला माहिती होतं की इथे इथे हे आहे. सो आम्हाला ते रिसॉर्ट दिसते आम्ही जातोय आणि ना बोट त्या रिसॉर्टवर पुढे चालली अशी आणि पाऊस पडत होता खूप. सो मी सांगितलं अभि हेच आहे ना आपण जिथे थांबणार आहोत. आणि म्हणाला हो मे बी आणखीन पण बोटीत कोणतरी होतं तर ह्यांना सोडून तो आपल्याला सोडेल. सो आम्ही वाट बघतोय आणि तो इन्स्टेड ऑफ दॅट कुठे दुसरीकडेच घेऊन गेला आणि ती बोट फिरवली आणि कुठला तरी एका सँडी बीच होता तिथे येऊन त्यांनी ती बोट थांबवली. तो म्हणाला ह्याच्या तुमचा जो रिसॉर्ट आहे तिथे बिकॉज ऑफ पाऊस ती बोट लागणार नाही. सो आता इथेच तुम्ही उतरा आणि आता जा तिथे. भरती ओहोटीच्या वेळा असतात ना हा. तर त्याला असं होतं की लाटा खूप जोरात आदळतात. तो जिथे धक्का होता त्यांचा तिथे तर तिथपर्यंत नेलं असतं तर तो म्हणे शक्यच नाही आता अलाउडच नाही आम्हाला. तर आम्ही जिथे गेलो तिथे गुडघाभर पाण्यात उतरून सामान डोक्यावर घेऊन वगैरे आम्ही सगळे आपलं आम्ही चालतोय. अशी सगळी गंमत आणि होती. त्यानंतर त्या 2च दिवस होते फिफीत आम्हाला शूट करायचं होतं. नेमकं त्या दिवशी फुल डे पाऊस की आम्ही काहीच शूट नाही केलं. मग जे 2 दिवसाचं होतं सो आम्ही प्लॅन केला सकाळी 4 वाजता उठून आम्ही शूट करू हे ते आणि नेमकं दुसऱ्या दिवशी फुल डे ऊन होता त्यामुळे आम्ही 2 दिवसाचं सगळं शूट 1 दिवसात केलं. असे खूप किस्से आणि खूप लोकेशन्सला प्रॉब्लेम. म्हणजे स्क्रीनवरती जेवढं लोकेशन छान दिसतं त्याच्या मागे कष्ट अरे, तुमचे खूप Always. आहेत. आणि हे आमच्याच नाही सगळ्याच चित्रपटांच्या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की आम्ही इंटरव्ह्यूज मध्ये तुम्हाला अरे फार मजा आली किस्से वगैरे सांगतो पण तसं मेहनतीचं काम आहे आणि ऑब्व्हियसली ती घ्यावीच लागते. पूजा मी तुला विचारेन अभिजित जितका बोलतोय पण मला असं वाटतं की तो मस्तीखोर पण आहे आणि हो, हो, हो. प्रँक किंवा मस्ती करत असेल. Yes. काही त्याचे किस्से मला ऐकायला प्रश्नच असू नाही आवडतात. शकत तुझं काय बोलते सांग काय. तो मस्ती करतो. त्याच्यात एक लहान बाळ सुद्धा दडलेलं आहे. आता इंटरव्ह्यू मध्ये पण बऱ्याचदा काही वाक्य त्यांनी म्हटली आहे. पण त्याचं ना गमती म्हणजे एक लहान बाळ कसं दिसतं माहितीये ना. आता 2 फ्रेंड असतात आपल्या आयुष्यात. एक असतं की तुला काय करायचंय ते तू कर मी आहे तुझ्या बरोबर आणि एक मित्र असा असतो की आय नो तुला हे करायचंय पण हे तुझ्यासाठी चांगलं आहे की नाही. तसे हे 2 मित्र माझ्या आयुष्यातले आहेत. ही एक अशी मैत्रीण आहे. आता डाएट करावं लागतंच की नाही ऍक्ट्रेसना. तर मी एक हार्डकोर डाएट करत होते आणि काहीतरी लस्सी. आता लस्सी मला फार आवडते हे तिला माहितीये आणि म्हटलं नाही सॉरी लस्सी नाही मला ग्रीन टी हवी आहे. तर ती जवळपास माझ्यावर खेकसली. तू पी तू लस्सी पी आत्ताच्या आत्ता पी असं करून तिने मला लस्सी पाजायला दिली अँड आय फेल्ट गुड. तर ती म्हणाली कळलं ना तुला आनंद झाला की नाही ठीक आहे एक लस्सी प्यायला काय होत नाही. ही झाली हिची मैत्री. आता ह्याची मैत्री आम्ही रेस्टॉरंटमध्ये होतो जेवण आणि सगळं खाल्लं. मग एक बडीशेप येते बडीशेप सोबत खडी साखर येते. तर मी 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा साखर असं मी ओंजळीत घेतली होती. हा म्हणतो बघू मी त्याला ओंजळ दाखवली. म्हणतो एवढी साखर तू डाएटवर आहेस ना तुला वजन कमी करायचंय ना. तर त्याने ते सगळं काढायला लावलं आणि म्हणतो ना आपण 4 दाणे खाल्ले तसे 4 साखरेचे दाणे त्याने माझ्या हातावर ठेवले. म्हटलं एवढं तरी का असं हे संपूर्ण 2 वेगळ्या पद्धतीचे फ्रेंड माझ्या संपूर्ण आयुष्यात आहेत. महाराष्ट्रातल्या तरुणांनी माझे आभार मानले पाहिजेत. तुम्हाला जी ही छान हॉट फिट अशी पूजा सावंत दिसतेय तिच्या फिटनेस मागे माझा आपला एक खारीचा वाटा पण मला थोडासा हवं होतं इट्स अ कॉम्बिनेशन हा, ना. म्हणजे ती करेक्ट क्वांटिटीमध्ये बडीशेप करेक्ट क्वांटिटीमध्ये शुगर तरच ती मजा आहे मी ना. असती तर म्हणायचे बिंदास हा, खा. तिने अजून एक स्पून दिला असता मला घे खा. पण मी तुला खाऊ घालतो वेळच्या वेळेला काही काही इंटरेस्टिंग प्रकार मी तुला ट्राय करायला पण ते दिलेले सगळे आहेत. शुगर फ्री मग कार्ब्स फ्री मग हे पण टेस्टी असतात ते. तो ठीक आहे गिव्ह यू द तर क्रेडिट. आहे थोडस आमची अशी मैत्री आहे. आय थिंक ही पडद्यामागची मैत्री आम्हाला पडद्यावरती सुद्धा बघायला मिळणार आहे. हो. सॉन्ग खूप सुंदर आहे. सगळीकडे साजळीचं टायटल ट्रॅक आहे. सगळे जण सध्या त्यांच्या म्युझिक मध्ये सॉन्ग मध्ये हे गाणं वाजतंय. तुम्ही किती वेळा ऐकताय आणि हे गाणं परफॉर्म किंवा करताना किती एन्जॉय केलं नाही त्या आम्ही स्टेप्स? सतत म्हणजे आमचं तर लूपवरच आहे कारण सोशल मीडिया आम्ही उघडलं की कोणी ना कोणी टॅग केलेलं असतं त्याच्यावर रील्स करतायत लोक हो. आणि फार भरभरून प्रतिसाद मिळतोय. इनफॅक्ट आम्ही जिथे आता
जातोय आमच्या एंट्रीला सुद्धा फार म्हणजे काही कॉलेजेसमध्ये हो. गेलो तिथे सुद्धा हे गाणं लावलं जातं किंवा लोक मुद्दाम आम्हाला फोन करून मेसेज करून सांगतायत. एस्पेशली अभिजित सावंतचा फॅन फॉलोइंग सॉलिड आहे. या दोघींचा तर काय मिलियन्समध्ये आहेच आहे ऑलरेडी. त्यामुळे अनेक लोक त्याच्यावर रील्स करतायत, त्याच्यावर नाचतायत, हुक स्टेप्स यु नो करतायत. वॉट, आम्ही कुठली वाट बघतोय आता. मी माझी एक सोलो रील केली, प्रार्थनाने तिची सोलो रील केली. हो. हा आता तू करा. फिल्मच्या हिरोने अजून सोलो रील केली नाही. वी आर डेस्परेटली वेटिंग फॉर दॅट. नाही, हे बघा आणि कसं हा. काय डान्स माझ्या अंगात आहे म्हटल्यावर आता तर तू करायलाच हवी अभि. तुला प्रेशर खाली करावं नाही, लागेल. आता काय या हवं तर गाण्याचं जाता जाता इथे एक सोलो रील. ऐक ना मी काय म्हणतोय आतापर्यंत या गाण्याला इतकं छान प्रतिसाद प्रेक्षकांचा आहे, त्यांना हुक स्टेप जमतीये यांच्या बघून, ती चुकावी असं कशाला तुम्हाला वाटतंय ना? तर मला उलट असं वाटतं नवीन हा. गाणी होती. What do you think? मलाही तेच वाटतं, जाता जाता होऊन जाऊ दे, दोघींची इच्छा करूया पूर्ण करूया होऊ म्हणजे आपण त्याच्यात अजून काय वेगळी हुक स्टेप वाटू शकते अशी? आता हा. करायची, पण आम्हाला एक इंडिव्हिज्युअल रील हवी आहे सोशल मीडियावर. चालेल, मी या दोघींपेक्षा असं एक काहीतरी हॉट करायचा प्रयत्न करतो ना. सखे गे साजणी मैत्री, तुमच्या आयुष्यात मैत्री किती महत्वाची आहे? आणि आता आपण हे जे ग्लॅमर वर्ड म्हणतो किंवा धावपळीचं आयुष्य आहे, इव्हन लग्नानंतर मैत्री टिकवणं किती कठीण जातं असं काय वाटतं? तुमच्या तिघांची मतं काय आहेत? लग्नानंतर मैत्री किती टिकवणं अवघड आहे असं जर तू मला विचारशील तर मी सांगेन मी त्या बाबतीत खरंच खूप फॉर्च्युनेट आहे की माझा नवरा इतका इतका मला करेक्ट मिळाला आहे की मे बी जे माझे फ्रेंड्स आहेत ना ते माझे फ्रेंड्स आता कमी राहिलेत आणि ते त्याचे फ्रेंड्स जास्त झाले. आणि हे त्याच्यामुळेच हे सगळं क्रेडिट त्याचंच आहे. म्हणजे जरी ते माझे बेस्ट फ्रेंड्स असले तरी एका पण नंतर त्याची इतकी छान मैत्री होते त्यांच्याशी की मिळणं. आणि मी आउट ऑफ द वे जाऊन काय करत नाही पण तो करतो आणि हे मी बघितलंय आणि मी त्याच्याकडनं खरंच हे शिकले की फ्रेंडशिप एक अशी गोष्ट आहे ना की ज्याच्यात ना मला तुझ्याकडनं काय मिळतंय इन रिटर्न हे बघायचं नसतं. निस्वार्थ मैत्री असली पाहिजे की मी करतोय मग मला समोरून काय मिळतंय माहिती नाही. आणि खरंच त्याच्याकडनं मी बघते त्याचा पण तोच म्हणजे आज हे दोघं पण बोलतीलच या बाबतीत पण मला खरंच हे जाणवतं आणि तेव्हापासून मी पण आता थोडीशी अशी झाली की नाही बिईंग अ फ्रेंड आय एम देअर. मी आहे तुझ्यासाठी. तुला जेव्हा माझी गरज आहे तेव्हा मला फक्त एक फोन कर आय एम अवेलेबल. आणि हे आय थिंक मी माझ्या नवऱ्याकडनं शिकली. सो माझी इनफॅक्ट मित्र जास्त बेस्ट फ्रेंड झाले आफ्टर माय मॅरेज. सो नवऱ्याने खूप सपोर्ट केला. अभिजित, मैत्री तुझ्यासाठी इम्पॉर्टंट किती आहे? आणि त्यासोबत बडी खूप जण मी पाहिले की अनेक मुली खूप छान तुझ्याशी मैत्री करतात आणि त्यांचा कनेक्ट खूप छान राहतो, तर ह्याबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल. मैत्री अर्थात माझ्यासाठी फार महत्वाची. इनफॅक्ट मला त्याचं महत्व जास्त कळलंय यासाठी की अनेकांना आता सगळी स्टोरी सांगत बसत नाही मी, पण मी लहानपणी बाबांच्या बदल्यांमुळे मला वेगवेगळ्या गावांमध्ये ट्रान्सफर होऊन जावं लागलं. सो व्हायचं काय की एका ठिकाणाहून दुसरीकडे गेलं की तिथले मित्र तुटायचे माझे बरोबर. आणि मग मी वेगळ्या जागी नवीन मित्र शोधायला लागायचो. सो त्या नादात अनफॉर्च्युनेटली अगदी लहानपणीपासूनचे माझे मित्र फार कमी आहेत. म्हणजे माझी लेटेस्ट ज्याला म्हणू मी 6वी मध्ये असतानाच्या माझ्या अत्यंत 2 जवळच्या मैत्रिणी म्हणजे एक आरती आणि एक तेजस या सोडता त्याच्या अलीकडचे आपलं असतं ना एक बालवाडीपासूनची मैत्रीण किंवा मित्र असं अनफॉर्च्युनेटली नाहीये. सो माझ्या आयुष्यामध्ये तरी आता असं आहे की जेव्हापासून कामाला सुरुवात केली, प्रत्येक कामाच्या ठिकाणी सुद्धा आय ट्राय टू फाइंड अ फ्रेंड आणि मग मला ते मनाला लागतं पण तेवढंच जर कारण आपण मैत्री म्हणजे तेवढं जवळचं मानलेलं असतं, समोरचा मानतोच असं नाही आणि दॅट इज ओके. पण तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. राहिला प्रश्न मुलींबरोबरच्या मैत्रीचा और अपोझिट जेंडर बरोबरच्या मैत्रीचा, तर मला कायमच मित्रांपेक्षा मैत्रिणी जास्त होत्या आणि त्यांच्याबरोबर माझ्या जास्त गप्पा होतात, त्यांच्याबरोबर जास्त कनेक्ट असतो चांगला. इनफॅक्ट मला एक कायम असं जाणवत राहतं की कुठल्याही महिलेला तुमची मैत्री ॲक्सेप्ट करण्यासाठी ती कम्फर्ट लेव्हल येणं फार महत्त्वाचं असतं. अनलेस दॅट लेडी फील्स सेफ विथ यू, फील्स स्पेशल विथ यू और फील्स हॅपी विथ यू वेगवेगळ्या कारणांसाठी, तरच तुमच्या त्या गप्पा, ती मैत्री खुलते. कारण माझं कायम एक मत आहे म्हणजे महिलांना तुमचे इन्स्टिंक्ट्स फार स्ट्राँग असतात. तुम्हाला स्पर्श कळतो, तुम्हाला एखाद्याची नजर कळते. तर त्यामुळे जर ते पहिल्याच नजरेमध्ये और पहिल्याच स्पर्शामध्ये तुम्हाला जर कळलं की नाही हां, याचे इंटेन्शन्स वेगळे आहेत किंवा हे माझ्यासाठी बरोबर नाहीये ही मैत्री, तर तुमच्याकडून ती तिथल्या तिथे रिजेक्ट केली जाते. अनफॉर्च्युनेटली काहींना ते अनुभव नंतर येतात. तर त्यामुळे कदाचित माझं आत्तापर्यंतच्या मैत्रिणींबरोबर असं इतकं छान जमायचं कारणही ते असावं की ती निखळ मैत्री होती, अजूनही आहे.
त्यामुळे मग वेदर युअर मॅरिड वेदर युअर अनमॅरिड असं काही नसतं आणि मला मैत्रीला फार ओळख लागत नाही खरं तर. म्हणजे मी रिक्षातून जात असलो, मी कॅबमधून जात असलो तर माझ्या त्यांच्याशीही गप्पा होतात छान. किंवा त्याला काही तुम्ही कुठल्या पदावर आहात, कुठल्या जेंडरचे आहात हे मॅटर करत नाही. सो त्यामुळे मला फार अभिमान आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींचा आणि त्या मैत्रीचाही, जी त्यांच्याबरोबर अजूनही मी टिकून ठेवली आहे. पूजा, तू काय सांगशील? इतकं छान बोलला, क्लॅप करा असं वाटलं. वाव, हाऊ स्वीट. हम्म. हा, तुम्ही मला अजून ठेवलंय, ऍक्सेप्ट करून ठेवलंय म्हणून. थँक्स. माझ्यासाठी मैत्रीची व्याख्या अगदी क्लिअर आहे. आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असाव्यात ज्यांच्यासोबत आपण अनफिल्टर्ड वागू. आता मी समजा माझ्या आई वडिलांकडे गेले काही प्रॉब्लेम घेऊन, की मला काहीतरी त्रास होतोय, तर ते नेहमी मला मुलगी म्हणून ऐकतील, की पूजा मुलगी आहे माझी आणि ती बोलते. मी माझ्या भावंडांकडे गेले तर ते म्हणतील, हा दीदीला काहीतरी सांगायचंय. बट मी जेव्हा माझ्या मैत्रिणीकडे जाते किंवा मित्राकडे जाते, तेव्हा त्याच्यासाठी मी एक व्यक्ती असते. त्याला माहित असतं माझा स्वभाव काय, आवड काय आहे, कसा मी पुढचा विचार करणार आहे. सो ती अनफिल्टर्ड व्यक्ती किंवा अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात नेहमी असाव्यात. आय थिंक माझ्या आयुष्यातही इंडस्ट्रीतले असेच मित्र आहेत. आता माझ्या शाळेतले आणि कॉलेजमधले कोणीच कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. काही कारणांमुळे आम्ही नाही राहिलो. त्यामुळे आत्ता हे जे मित्रमंडळ तुम्ही बघताय सोशल मीडियावर किंवा अदरवाईज सुद्धा, ते माझं ॲक्च्युअल मित्रमंडळ आहे. आणि कमिंग बॅक टू अभिषेक जावकर, अभिषेक जावकरच्या मैत्रीची व्याख्या अशी आहे, की तो सगळ्यांचा बेस्ट फ्रेंड आहेच, पण तो माझ्या नवऱ्याच्या बेस्ट फ्रेंडचा सुद्धा आज बेस्ट फ्रेंड आहे. सो सिद्धेशचे जे लहानपणापासूनचे मित्र आहेत, त्याच सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहेत. दे आर इन लाईक रेग्युलर टच, एकमेकांशी गप्पा मारतात. सो वी ऑल आर सो फॉर्च्युनेट की कुठल्या ना कुठल्या कारणाने आम्ही सगळे हे जे आहेत व्यक्ती ते एकत्र आलोय. अँड टच वुड वी आर व्हेरी ब्लेस्ड विथ दॅट. खूप छान. एक शेवटचा प्रश्न घेते. तुम्हाला तिघांना एकमेकांबद्दल एक छान गोष्ट जी तुम्हाला वाटते ती सांगायची आहे आणि एक जी गोष्ट आवडत नाही. ओके. प्रार्थनाची अगदीच आवडणारी गोष्ट म्हणजे तिला फार छान बॅलन्स करता येतो सगळ्याच गोष्टीत. ती जपण्यात तिचा हात कोणी पकडू शकत नाही. शी कॅन टेक केअर ऑफ एनीबडी, प्रत्येक वेगवेगळ्या स्वभावावरून. सो शी कॅन डू दॅट व्हेरी वेल. आणि नाही आवडत, खूप जंक फूड खाते. हे उत्तर माझं कॉमन आहे. आणि हां. ते माझ्याही याच्यामध्ये येईल, त्यामुळे जंक मी पण खाते, पण मी जरा फिल्टर तरी करते. ती नाही ते करत. सो दॅट हां, ते. So, अभिजित बद्दल? अभिजित बद्दल एक वेगळा इंटरव्ह्यू कर, भरपूर बोलायचं असेल तुला. हे बघ, आवडणारी गोष्ट म्हणजे खूप छान काळजी घेतो तो लोकांची. तो ना नेहमी दुसऱ्याचा आधी विचार करतो स्वतःपेक्षा. मग ती मैत्रीण असो, बायको असो, आई असो किंवा कुणीही असो. मला तरी वाटतंय आपल्या सोसायटीचा वॉचमन जरी असला तरी तो त्याचा आधी विचार करेल, मग स्वतःचा विचार करेल. आणि ही काय सर्वात ग्रेट कुठला गुण असेल तर हा माणसाचा असतो, की तो प्रत्येकाला कसं वागवतो. आणि मला खूपच आवडते त्याची ही त्याच्यावरून चिडते माझ्यावर. म्हणजे आज सकाळी पण तिची गाडी मला पिकअप करणार होती आणि आमच्या एरियामध्ये काही रस्ते बंद केलेत, काही कामं चालू आहेत म्हणून. तर तिला खूप मोठा युटर्न घेऊन यावं लागत होतं. तर ऑब्व्हियसली आपण विचारतो ना, की मी येतो तिकडे, थोडंसं त्या बाजूला आलं तर सोपं पडतं. तर ती नाही असं करून तिने असे रागाचे काहीतरी स्माइलीज किती ऍडजस्ट करतो ना, 5 मिनिटाचा रस्ते जरा थांब. चिडचिड त्याच्यावरून होते तिच्या समोर. आणि न आवडणारा गुण म्हणजे मला फक्त 4 साखरेचे दाणे खायला देतो तो. सो प्लीज जरा थोडंसं यू कॅन. अरे बापरे. ओके. प्रार्थनाबद्दल आवडणारी गोष्ट म्हणजे ती ना फार जिद्दी आहे. ती सोडत नाही पटकन. म्हणजे तिने जर एखादं ठरवलं की अमुक आहे, कारण मी तिला खूप आधीपासून बघतोय. बडोद्याची असल्यामुळे तिचं मराठीवर तेवढं प्रभुत्व नव्हतं. तर एखादा माणूस, चल जाऊ दे ना यार, काय नाही येत, माझं असंच आहे, असं करून कदाचित त्याने सोडले असते प्रयत्न. प्रार्थनाने ते जिद्दीनं आजपर्यंत तिच्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट आहे हे मी स्वतः पाहिलं. इम्प्रूव्हमेंट म्हणजे फक्त भाषेचीच नाही, एक ग्रूमिंग हर सेल्फ ॲज अ पर्सन टू वेगवेगळ्या नात्यांमध्ये मिळालेल्या अनुभवांपासून स्वतःला आपण जरा शहाणं करतो. या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे मी तिला पाहिलं, तिची ती जिद्द की सोडायचं नाही, किती काय अडचणी आल्या आणि ते. शी इज अ ॲनिमल लव्हर. त्यामुळे त्यांच्या घरी म्हणजे तुम्ही बघाल तर प्राण्यांचं एक नंदनवन आहे साधारण. हां, म्हणजे अगदी गायींपासून ते घोड्यांपासून ते कुत्र्यांपर्यंत
यू नेम द अॅनिमल आणि ते त्यांच्याकडे आहेत. आणि ती All rescued. असं नाही की काहीतरी फार एक्झॉटिक स्पीशीज त्यांनी पाळल्यात. सो अगेन तो काळजी घेण्याचा, ते जिद्दीनं चिकाटीनं एखादं काम करण्याचा तो मुद्दा तिच्यातला जो आहे तो आय ॲब्सोल्युटली रिस्पेक्ट, आणि तो खूप तिच्याकडून शिकण्यासारखा आहे. राहिला मुद्दा न आवडणारा, निगेटिव्ह निगेटिव्ह असं फार नाही, पण तरी आहे. मला असं वाटतं काहीतरी- फूड हॅबिट्स, सी काय आहे, ती जे खाते ते मला फार आवडतं आणि मी आउट ऑफ जेलसी म्हणतोय की मला भेळ मॅगी खूप आवडतं, ती रोज खाते. मी बंद केलंय थोडंसं, तर म्हणून मी आउट ऑफ जेलसी सांगतो की मग फार काहीतरी वाईट दुसरं आहे. सांग ना, तुला आणखीन बरं, कोणाचं? दुसरं तिच्याबद्दल काढ ना राग थोडा. नाही ग, म्हणजे असं नाही काही आठवलं तर मी सांगेन खरं. स्वतःहून सांगते नाही, म्हणजे राग येतो असं काही नाही. नाही, एकदम मला असं वाटतं की त्याला माझ्या या गोष्टीचा राग येत असेल असं मला वाटतं की मी आहे ना कधीतरी खूप क्रँकी होते आणि मी अचानक काहीतरी असं बोलून टाकते किंवा त्याच्यानंतर त्याचा तो अरे थांब, कारण तो एका वेगळ्या पेस मध्ये असतो तेव्हा आणि मी अचानक काहीतरी की त्याचं असं होतं, अरे नाही, पण ते राग आणि इरिटेशन मधला फरक माझ्यासाठी वेगळा आहे. सो दॅट इज ओके ग. ते तर म्हणजे हक्कानं आपण एकमेकांवर चिडते, गप ना जरा, थांब ना, मी बोलतोय का. हा, हे मी असं होतं, तो कधी- काही राग नाहीये. राग म्हणजे ही मे बी माझी नाही, निगेटिव्ह गोष्ट नाही, असते. एक मिनिट, आता याच्यावर जर सुरू झालं तर सुखदा बघत असेल हा इंटरव्ह्यू. त्यामुळे असं असतंच ना प्रत्येकामध्ये, माझ्यामध्येही असेल कधी कधी क्रॅकी, उगीच आपण एक चिडचिड करतो. तर असं काही मेजर काही नाही. फक्त मला असं वाटतं शी शुड इम्प्रूव्ह सम फूड हॅबिट्स ज्या मला खूप चटकदार वाटतात. बाकी अपार्ट फ्रॉम Okay. त्याच्याबद्दल काही नाही. राहिलं पूजा. पूजाबद्दल, मला असं वाटतं पूजातला जो चांगला गुण आहे तोच तिच्यातला तिच्यासाठी कधी कधी दुर्गुण ठरू शकतो. तो म्हणजे कधी कधी अति चांगुलपणा. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आयुष्यात फार वाईट और कटू अनुभव न आलेले असल्यामुळे आपण सगळं छान छान मानत असतो आणि त्यामुळे मग अनेकदा लोक फायदा घेतात, मग आपल्यालाच दुःख होतं, मग आपण स्वतःच रडतो, मग कसं असं झालं वगैरे असं होतं. तर मला असं वाटतं शी शुड बी अ लिटल आउट गोईंग मोर ऑल्सो, जे मी रिलेट करू शकतो. अत्यंत गुडगल असल्यामुळे अनेक अनुभव तिने आयुष्यात घेतलेले नाही आहेत अजून, लाईक गोईंग फॉर अ सोलो ट्रिप, जे आम्ही आमच्या चित्रपटामधून सांगतोय, और लिव्हिंग फॉर हर सेल्फ अ लिटल, हे काही आहेत. तर तो काही राग नव्हे. त्यानिमित्तानं हा हे, आणि साखर तर तू दाखवच खाऊन माझ्यासमोर. ओके, सो पहिले पूजाबद्दल सांगते. मला तिची सगळ्यात जास्त एक गोष्ट आवडते ना की ती ना मी हे नेहमीच सांगते की मे बी तिला आहे ना माणसं कनेक्ट खूप छान होतात आणि फक्त आय थिंक माणसं नाही तर ॲनिमल्स पण. ती इतकी करेक्ट कनेक्ट होते ना, कारण तिला ते कळतं की ह्याला आता ह्याची गरज आहे. सो ती त्याच्याशी करेक्ट त्याच पद्धतीचं बोलते आणि तिला माहिती की ह्याला आता मी मे बी 2 शब्द ह्याबद्दल बोलले ना तर त्याला ते जास्त आवडतील आणि ती करेक्ट कनेक्ट करून ते त्याच्याशी तशी वागते. त्यामुळे सगळ्यांना ना, म्हणजे सगळ्यांना आवडते पूजा आणि हा तिच्यातला खूप चांगला गुण आहे. मी इवन आम्ही आज कुठे ट्रॅव्हल करत असलो, साधे कुठले ॲनिमल्स आले तर माझं असं असतं बिंग ॲनिमल लव्हर, किती गोड आहे, मी लाड करते. पण हिला करेक्ट कळतं की आता त्याला भूक लागली, जाऊन एक आईस्क्रीम आणेल आणि पटकन खाऊ घालेल. सो हे असं ती लगेच कनेक्ट होते ह्या पद्धतीने. ही खूप चांगली गोष्ट आहे तिची. आणि न आवडणारं तेच खूप खूप जास्त ती डाएट फॉलो करते आणि खूप मन मारते सगळ्याच गोष्टीत. आणि मला असं होतं की नाही यार, मे बी काय झालं ना माझं, मी खरं सांगते, शेवटला 1-1.5 वर्षात आहे ना आयुष्यात इतके सगळे असे प्रॉब्लेम्स आणि आले की मला असं वाटतं की ठीक आहे. यू नेव्हर नो Correct, लाईफ correct. तुम्हाला कुठे काय घेऊन जाणार आहे. सो मन मारू नकोस, तुला जे आवडतंय ना ते कर. काही नाही, काय होईल ना, जास्तीत जास्त 4 दाणे जास्त खाल्ले साखरेचे, तुला दुसऱ्या दिवशी जास्त वर्कआउट करावं लागेल, ते कर. पण तू मन नको मारूस, खाऊन घे, एन्जॉय, लाईफ एन्जॉय कर. कारण हे एक मला तिला सांगायचं असतं आणि ते ती नाही करत की माझी चिडचिड होते तिच्यावर. सो तू लस्सी पीत जा. दोघी करेक्ट आहेत त्यांच्या मुद्द्यावर. हो हो हो, ऍक्च्युली आमचं जे प्रोफेशन आहे अकॉर्डिंग टू दॅट हम्म. तिला ते करावंच लागतंय. सो करेक्ट आहे, पण मला असं वाटतं की तरी नको, म्हणजे मन नको मारूस, बस तेवढंच आहे माझं. खूप छान. अभिबद्दल बेस्ट गुण हा की तो असा दिसतो. म्हणजे मला असं खूप वाटतं की लोकांना असं वाटतं, स्पेशली मुलांना, की हा रे किती काळजी घेतो, उगाच मुद्दामून त्या मुलीला इम्प्रेस करायला करतोय का, की जसं काही खाता खाता तिचं काही सांडलं असेल का, पाणी का ठसका लागला असेल तर पटकन जाऊन पाणी देणं. तर दुसऱ्या मुलांना मे बी असं वाटू शकतं की हा उगाच तिच्या पुढे पुढे करतोय. पण हे नाहीये, हा तो तसाच आहे. म्हणजे तिथे सुंदर दिसलेली मुलगी असेल, तिथे लहान बाळ असेल का, तिथे 75 वर्षाची आजी असेल, तो सगळ्यांना बघून तसा वागतो. आणि हे स्वभाव. त्याच्यातला तो स्वभावच आहे आणि हा
खूप चांगला. म्हणजे मला कधीतरी असं वाटतं की अभि तू किती तुला कळतं रे, की आता मला आठवतं मी नेहमी त्याला म्हणायचे, आम्ही ट्रॅव्हल करताना ना असं कुठे जायचं असायचं बीचवर आणि खूप पाणी असेल हे असेल, तर माझा नवरा निघून जायचा, एकतर माझा तो पाय तो जायचा पुढे आणि मी असं की आता मला कोण हात देईल, ती लगेच अभि यायचं. मी म्हणलं, अगं हे तुला करेक्ट कळतं यार अभि, माझ्या नवऱ्याला नाही कळत. आणि मला खरंच खूप कौतुक करावंसं वाटतं. त्याची बायको खरंच खूप लकी आहे इन दॅट केस, की तिला ते व्हायच्या आधी सुखदा. त्याला ते समजतं आणि तो पटकन ते करतो तिच्यासाठी. आणि त्याचा न आवडणारा जाऊ दे आपण, चला पुढे पुढे जाऊया कार्यक्रमात. पुढचा प्रश्न काय आहे तुझा? अगं, नाही ती नाही हा बघ, तिची ऐकायचंय नजर मला. आहे. मला ऐकायचंय. न आवडणारं नाही ऍक्च्युली असं काही. पण तुला नाही ऐकायचं. सांग आता काय. नाही नाही तो खूप बोलतो, हो, हे. खूप बडबडतो. न आवडणारं तर नाहीये हा गुण. मला पण बोलायला म्हणजे बोलायला कधीतरी असं आवडेल. वाटतं की अभि मी तुला फक्त एवढं विचारलं होतं, हा रस्ता इथून कुठे जातो, तर त्याच्यासाठी अख्खा थोडक्यात रस्ता उत्तर. कोणी बनवलाय इथून विचार होय, मला. होय, होय. सो तेवढं ते Okay. न आवडणारं नाही म्हणतायत, पण अगेन नाही नाही, पण हे करेक्ट आहे. आणि हे मला सुद्धा माझ्याबद्दल जरी विचारलंस ना तरी मला असं होतं की मला बघ आता इथे काही एक्सप्लेन करायची ओके ओके सॉरी, बरोबर आहे, पण हे मान्य आहे. अगं नाही, म्हणजे असं होतं की आय टेन टू ओव्हर एक्सप्लेन. मी एवढं तर सांगू दे आता, आय टेन टू ओव्हर एक्सप्लेन. आणि मला असं होतं की त्या विषयाच्या अनुषंगानं सगळे फाटे फुटलेले डोक्यामध्ये असतात. मग असं वाटतं हिने रस्ता विचारलाय तर असं नको की पुढच्या वेळेला तिला लक्षात नाही येणार. मग आपण ना हे सांगूया आणि तिला खासियत पण सांगू, हा ना इतक्या साली यांनी बांधला होता. तर ते आपसुक डोक्यात येतं आणि मी बोलून जातो. खूप छान वाटलं तुमच्या तिघांची गप्पा मारून. आणि एक्साइटेड आहे, गाण्याचा इतका धुमाकूळ आहे तर पिक्चर सुद्धा कसा असेल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? मैत्री आणि प्रेमाचा एक वेगळा अँगल दाखवणारी ही गोष्ट आहे, जी प्रवासाच्या निमित्तानं 3 मित्रांमध्ये कशी फुलते आणि एक सोलो ट्रिपला नेण्यासाठी तुम्हाला खूप उद्युक्त करेल, तुम्हाला खूप एक्साईट करेल. असा फार फ्रेश सगळ्यांबरोबर बघता येईल असा हा चित्रपट आहे, सखी ग साजणी. 3 एप्रिलला येतोय आणि मी, प्रार्थना बेहरे, पूजा सावंत, आम्ही सगळेच जण यामध्ये आहोत. अप्रतिम गाणी आहेत, छान कथा आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. 3 एप्रिल पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला विसरू नका. सखे ग साजणी. मी फक्त एवढं सांगेन, माझ्या नवऱ्याची फिल्म आहे. त्यांनी डिरेक्ट केली आहे. मी त्याला सगळ्या इंटरव्ह्यूच्या आधी विचारते, अरे तू ये जरा हा. बोल, कारण तुला पण बिंग डिरेक्टर प्रोड्युसर तुला खूप प्रश्न असतील, म्हणजे लोकांना खूप विचारायचं असेल. तो येत नाही आणि मग सगळी उत्तर मला द्यावी लागतात. आणि त्याच्यात मला नेहमी असं वाटतं की मी काहीतरी वेगळंच बोलले, त्याच्या मनात मे बी हे नसेल, त्याला काही वेगळं सांगायचं असेल, तर मी नेहमी त्याच्यावर चिडते. तो येत नाही, पण त्यांनी खूप मनापासून केलंय. आम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन ही मनापासून बनवलेली फिल्म आहे. सखी ग साजणी मैत्रीवरची आणि प्रवासावरची फिल्म आहे. चुकलं का काही? नाही, नाही बरोबर. मैत्री आणि प्रवासावरची फिल्म आहे. सो नक्की थिएटरमध्ये जाऊन 3 एप्रिल पासून बघा. सेम दोघं जे मम. बोलले ते इतकं मम. थँक्यू. तर मंडळी, याचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत नवराष्ट्र या आपल्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.